नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. शेगावचे श्री संत गजानन महाराज यांच्या 146व्या प्रगट दिनाच्या निमित्ताने विश्वकर्मा नगर स्थित तुळजाभवानी मंदिरात सौ सपना अतुल सागुर्ले यांनी सामूहिक महाराजांच्या पोथीचे पठण आयोजित केले. यास ज्या महिलांनी शेगावी यात्रेचा लाभ घेतला त्या आणि प्रभागातील इतरही नागरिकांनी महाराजांच्या विजय ग्रंथाचे अध्याय वाचले व नंतर महाराजांची आरती झाली. प्रसाद वितरित करण्यात आला. यावेळी सौ सुलभा खेंगरे, नानवटकर काकू, भरती मसूरकर, विमल तोडसे उपस्थित होत्या. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. मराठा समाजाचा लढा खऱ्या अर्थाने लढणारा लढवय्या मनोज जरांगे आहे. कटकारस्थान करून सत्ताधारी आमच्या नेत्याला बदनाम करण्याचा डाव रचत आहे. मात्र सकल मराठा समाज सदैव मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून त्यांच्या लढ्याला नागपूरच्या सकल मराठा समाजाचा पाठिंबा आहे, अशी माहिती समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिली. आमची मागणी आहे की जे आरक्षण आम्हाला देण्यात आलेलं आहे 10% आणि तुम्ही पूर्ण इम्पिरियल डाटा तयार करून जे आरक्षण देतात, मग इम्पिरियल डाटा तयार केलेला आहे आणि तुम्ही तो मान्य केलेला आहे की हा समाज मागास आहे, तर तुम्ही आम्हाला ओबीसी मधून आरक्षण का देत नाही? तुम्ही वारंवार त्या जरांगे पाटलाची फसवणूक का करताय? आमचा प्रश्न आहे. त्यावर अधिक विचार व्हावा आणि आम्हाला ओबीसी आरक्षण मिळावं अशी आमची इच्छा आहे. नाही हा पुतळा जाळला हा मराठा समाजाने जाळलेला नाही, हे आधी समजून घ्या. सकल मराठा समाज हा कुठल्याही राजकीय पक्षाला बांधील नाही, नव्हता, राहणार नाही, हे लक्षात घ्या. तो जो प्रकार झाला तो राजकीय प्रकार आहे, त्याचा आम्ही विरोध करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक विशेष करून नागपुरातील स्वतःला मराठा म्हणून मिरवून नेणारे हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत, असाही आरोप केला. आमचे नेते जरांगे पाटील यांना कुठलाही धक्का लागला तर सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र सरकार व देवेंद्र फडणवीस राहणार, असे सकल मराठा समाज नेत्यांनी सांगितले. कॅमेरामन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. नागपूर महानगरपालिकेचे ध्येय वाक्य पौर जनहिताय हे आहे. समाजातील शेवटच्या दुर्बल घटकापर्यंत मनपाच्या सुविधा पुरवणे, त्यांच्या जीवनात सुलभता आणण्याचे मनपाचे ध्येय आहे. महानगरपालिकेचे पौर जनहिताय हे ध्येय वाक्य पुढे ठेवून प्रत्येकाने कार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले. नागपूर महानगरपालिकेचा 73वा स्थापना दिन शनिवारी 2 मार्च रोजी मनपा मुख्यालयात साजरा झाला. यावेळी आयुक्त बोलत होते. मंचावर अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, मुख्य अभियंता राजीव गायकवाड उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्यवरांनी नागपूर महानगरपालिकेचे पहिले महापौर दिवंगत बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी नागपूर शहरातील सर्व नागरिक, मनपातील अधिकारी, कर्मचारी, शहरातील स्वयंसेवी संस्था आदी सर्वांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम आज नागपूर महानगरपालिकेचे 73 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 74व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. तर त्यानिमित्ताने सर्व आमच्या महानगरपालिकेशी निगडीत असणारे अधिकारी, कर्मचारी, माजी लोकप्रतिनिधी आणि सर्व नागपूर शहरातील जनतेला मी हार्दिक शुभेच्छा देतो. आतापर्यंत महानगरपालिकेच्या वतीने जे आपल्या शहराच्या विविध पायाभूत सुविधांच्या गरजा असतील किंवा शिक्षण, आरोग्य, उद्यान, इतर जे काही लोकांना ज्या सुविधा पुरवायच्या असतात त्या अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पुरवायचा प्रयत्न केलेला आहे. इथून पुढे देखील अतिशय जे आपल्या शहराच्या गरजा आहेत त्या मग त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या असतील किंवा इतर सुविधा देण्यासंदर्भातल्या असतील तर त्या अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा एक गतिमान आणि कार्यक्षम प्रशासन महानगरपालिकेच्या वतीने देण्याचा आमचा विश्वास आहे. तसं मी आपल्या सगळ्यांना आमच्या महानगरपालिकेच्या वतीने सर्व आमचा एक जो निर्धार आहे तो व्यक्त करतो. 73 वर्षांचा प्रदीर्घ आणि समृद्ध इतिहास लाभलेल्या नागपूर महानगरपालिकेची मुळं जनतेच्या विश्वासाने आणि सहकार्याने अधिक घट्ट होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मनपाच्या इतिहासावर दृष्टिक्षेप टाकताना आयुक्तांनी 1864 साली स्थापन झालेली नगरपालिका ते 1951 साली महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या नागपूर महानगरपालिकेचे बदलते स्वरूप आणि कार्याचा वाढता आवाका याचा आढावा घेतला.
शहराची केंद्रीय संस्था म्हणून येथील महिला, विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ आणि सामान्य नागरिक या सर्व घटकांना मूलभूत सुविधा प्रदान करण्यास मनपा कटिबद्ध आहे, असा विश्वास देखील मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी व्यक्त केला. नागपूर शहरातील नागरिकांसाठी काम करीत असताना येथील जनतेला मूलभूत सुविधा प्रदान करताना संस्थेच्या बळकटीकरणाकडे देखील विशेष लक्ष देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. नागपूर शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बळकटीकरणासाठी येथील लोकप्रतिनिधी, जनता, स्वयंसेवी संस्था, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार या सर्वांचे बहुमूल्य योगदान असल्याचे आयुक्त म्हणाले. मागील काही दिवसांपासून महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत, मात्र त्यामुळे जनतेच्या समस्यांबाबत दुर्लक्ष होऊ नये याकरिता लोकांशी नाळ जोडून ठेवणे आवश्यक आहे. मूलभूत सुविधा प्रदान करताना संस्थेला बळकट करण्यासाठी कटिबद्ध राहून जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. कॅमेरामन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. सध्या देशातील युवा वर्ग वेगवेगळ्या व्यसनांच्या अधीन होऊन व्यसनग्रस्त होत आहे. युवा शक्तीला यापासून वाचवून त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं काम समाजसेवी संस्था AZ मॅच अली हेल्पिंग हँडच्या वतीने करण्यात आले आहे. याचंच अवचित्त साधत संस्थेच्या माध्यमातून रविवारी 10 मार्च आणि 31 मार्चला गल्ली क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा नॅश अली यांनी दिली. कॅमेरामन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. मेरा एक खुद का हमारा NGO है जिसके तहत हम गली क्रिकेट टेनिस बोर्ड टूर्नामेंट लेके आए हैं. इसकी खासियत ये है, ऑर्गेनाइजेशन में पूरी महिलाएं हैं, जिसमें से मैक्सिमम सब माँ हैं, किसी के मतलब नाती पोते वाली, ये पूरी टीम मिलकर के गली क्रिकेट टूर्नामेंट करवा रही. अब ऐसा आइडिया हम लोगों को क्यों सूझा, उसके पीछे कारण ये है, जिस तरीके से नागपुर में ड्रग्स का जो इतना ज्यादा मतलब सेवन जो कर रहे हैं युवा, और इतना क्राइम बढ़ गया है, और क्राइम रेट में अगर आप देखेंगे ज्यादा से ज्यादा बहुत यंगस्टर्स हैं. और स्पोर्ट्स खेल एक ऐसा माध्यम है जो जब इंसान अगर किसी बहुत ज्यादा फ्रस्ट्रेशन में भी आता है तो वो उससे उभर सकता है. क्योंकि मैं खुद एक नेशनल प्लेयर रही हूँ, एक क्रिकेटर रही हूँ, तो मुझे पता है. इसीलिए हम लोगों ने ये सोचा है कि आज हम एक गली क्रिकेट का आयोजन करेंगे, जिसमें हमने पूरा डिटेल्स दिया हुआ है. AZ नेशनली हेल्पिंग हैंड्स द्वारा नागपुर स्थित गली क्रिकेट टूर्नामेंट टेनिस बोर्ड, उसकी हेडिंग है, कौन बनेगा नागपुर गली क्रिकेट 2024 का असली हीरो. उसके बाद में हमने उसको आकर्षित करने के लिए दिया है, देखो देखो कौन आया, गली क्रिकेट का शेर आया. और इसमें हमने बहुत ज्यादा एक्साइटिंग प्राइजेस रखे हैं. जो विनर टीम होगी उसके लिए हमने 31,000 कैश का रखा है, कैश प्राइज रखा है. सेकेंड प्राइज हमने 21,000 रखा है कैश प्राइज. एक बेस्ट बैट्समैन का एक प्राइज होगा ऑफ द सीरीज, एक बेस्ट बॉलर ऑफ द सीरीज, बेस्ट फील्डर ऑफ द सीरीज होगा. और इसमें हमने एंट्री फी भी रखी है, 1100 रुपये हमने एंट्री फी रखी है इसकी. और इसको हम लोग किसी ग्राउंड में नहीं लेते, जो उसका नाम है गली क्रिकेट, उसको गली में ही लेने का हम लोगों ने निर्णय लिया है. सूद मार्केट गांधीबाग आप सभी को पता होगा, वहीं पर हमने इसका आयोजन किया है. और इसके ऊपर हमारी मंशा बस यही है कि किसी एक स्पोर्ट्स के माध्यम से हम लोगों की और युवाओं की स्पेशली जो ट्रैक होता है, जो भटक गए हैं, तो इसको हम किसी भी तरीके से ट्रैक पर लाने का काम कर सके. क्योंकि स्पोर्ट्स में सच में बहुत ज्यादा चैलेंज होता है. जब मैं खुद नेशनल खेल रही थी तो मैंने ये सब बहुत सारी चीजें देखी है. जब मैं दिल्ली में भी थी तो वहां पर काफी जो नशा का जो सेवन करते थे लड़के, मैं उनकी काउंसलिंग भी करती थी कई बार. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र शेगाव नगरीत संत श्री गजानन महाराज यांचा 146वा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संत नगरी शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक शेगाव येथे आले आहेत. सकाळपासून भक्तांच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.
दुपारी भव्य पालखी सोहळा निघाला असून यात 700च्या वर गावातून आलेल्या दिंडी, भजन मंडळे यांनी सहभाग घेतला होता. लाखो वारकऱ्यांसह ही पालखी ग्राम प्रदक्षिणा करून परत मंदिरात आली. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक शेगावला दाखल झाले आहेत. दरम्यान बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मोताळा तालुक्यातील संत श्री गजानन महाराज यांचे जन्मस्थळ श्री क्षेत्र थड येथे श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त पूजन करून महाआरती केली. यावेळी भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ नागपूर तर्फे आयोजित 24व्या आंतरप्रेस T20 क्रिकेट स्पर्धेत लोकमत संघानं पुण्यनगरी संघाला 84 धावांनी पराभूत करीत विजेतेपद पटकाविलं. पुण्यनगरी संघ उपविजेता ठरला. वसंतनगर मैदानावर रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात लोकमतनं प्रथम फलंदाजी करीत निर्धारित 20 षटकांत 9 बाद 239 धावा केल्या. नितीन श्रीवासने 62 धावा, सारंग वाळवटकरनं 46, नितीन पठारियानं 34 व शरद मिश्रानं 16 धावा केल्या. संजय ठाकरे, श्रीधर हातागडे व दीपक मानेनं प्रत्येकी 2 गडी बाद केलं. 2 फलंदाज चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाले. विजयाचा पाठलाग करताना पुण्यनगरीनं निर्धारित षटकांत 8 बाद 150 धावा केल्या. सक्षमतेनं आक्रमक फलंदाजी करीत पंकज पांडेने 49 चेंडू 13 चौकार झळकावीत 75 धावा केल्या. संजय ठाकरेनं 23, श्रीधर हातागडेनं 18 धावांचे योगदान दिलं. सारंग वाळवटकर व शरद मिश्रानं प्रत्येकी 2 गडी बाद केलं व 2 फलंदाज धावबाद झाले. पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून अंकुर सीटचे वासुदेव उमाडकर, शंखनादचे संचालक सुनील कुहीकर, लखन जयस्वाल, श्रीरंग टेंभेकर, AJNचे अध्यक्ष डॉक्टर राम ठाकूर व सचिव पारितोष प्रामाणिक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेता लोकमतला 18,000 रुपये रोख, चषक आणि संघातील खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपविजेत्या पुण्यनगरीला 15,000 रुपये रोख, चषक आणि संघातील खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. अंतिम सामन्यातील सामनावीर नितीन श्रीवास, स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज पंकज पांडे, उत्कृष्ट यष्टीरक्षक श्रीकांत कोटगुडे, उत्कृष्ट गोलंदाज प्रज्वल हरणे आणि मालिकावीर म्हणून नितीन पठारिया यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. स्पोर्ट्स जर्नलिस्ट एसोसिएशन ऑफ नागपुर एक बहुत छोटी संस्था है. नागपुर के विविध अखबारों में हमारे जो स्पोर्ट्स को कवर करने वाले सहयोगी है उनका एक संगठन है. बहुत पुराना संगठन है. स्पोर्ट्स जर्नलिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया SJFI से हम एफिलिएटेड है और हम संस्थापक सदस्यों में आते हैं. 1997-98 से इस टूर्नामेंट का आगाज हुआ. इस टूर्नामेंट की शुरुआत हुई. बीच में केवल एक कोरोना के चलते 1 साल का टूर्नामेंट नहीं हो पाया. हमारे स्पोर्ट्स जर्नलिस्ट एसोसिएशन की टीम अपने कार्यों के प्रति निश्चित रूप से काफी समर्पित है. मैं आपसे गुजारिश करता हूं कि स्पोर्ट्स जर्नलिस्ट एसोसिएशन अंकुर सीट्स शंखनाद को के लिए आप जोरदार ताली बजाएंगे, क्योंकि आप लोगों के लिए हम प्लेटफॉर्म मुहैया कराते हैं, मंच उपलब्ध कराते हैं. लेकिन लगातार 1 महीने से इस टूर्नामेंट की तैयारी में हमारा प्रत्येक सदस्य अपना सहयोग देता है. और आप जानते हो कि अखबारों में खेल की गतिविधियां लगातार बढ़ती जा रही है. इसके बावजूद हमारे सदस्य अपना रोजमर्रा का काम करते हुए इस एसोसिएशन को संचालित कर रहे हैं. मुझे फख्र है कि चुनिंदा सदस्यों की यह टीम बहुत बढ़िया काम कर रही है और अगला वर्ष जो है वो 25वां संस्करण होगा. और जैसे कि शिल्के साहब ने बताया कि 25वें संस्करण को हम और भव्य रूप से आयोजित करना चाहते हैं. 25 साल बहुत बड़ी फिगर है, क्योंकि 25 साल तक लगातार टूर्नामेंट करना ये कोई बहुत आसान काम नहीं होता. और मुझे उम्मीद है कि हम अगले वर्ष इससे शानदार आयोजन करेंगे, कुछ नई चीजें इसमें जोड़ने का प्रयास करेंगे. और चूंकि हमारे साथ में बहुत हाथ है, शंखनाद है, अंकुर है, विको है
लखन जैसे हमारे सहयोगी है और भी हाथ जुड़ेंगे, क्योंकि देखिए हमारी हैसियत जो है केवल ऑर्गेनाइज करने की है, लेकिन हम लोग नागपुर के जो मददगार हाथ है उनकी मदद से ही ये सब करते हैं। बहुत अच्छा लग रहा है कि आज हम समापन की घड़ी पर पहुंचे हैं 24वें संस्करण में, और अलग अलग गतिविधियां स्पोर्ट्स जर्नलिस्ट एसोसिएशन साल भर में आयोजित करती है। वार्षिक क्रीड़ा पुरस्कार वितरण नागपुर के खिलाड़ियों के लिए, नागपुर के होनहार खेल प्रतिभाओं के लिए हम पुरस्कृत करते हैं। उसके लिए हम इंटरनेशनल पर्सनालिटी को आमंत्रित करते हैं। ये वो भी हमारा जो कार्यक्रम है वो भव्य कार्यक्रम होता है, और पिछले 25 वर्षों से वो भी आयोजन हम लगातार करते जा रहे हैं। हम बैडमिंटन टूर्नामेंट लेते हैं, इसके उपरांत हम बैडमिंटन टूर्नामेंट भी लेने जा रहे हैं। हमारी कोशिश होगी, अगर समय रहता है तो हम वॉकथॉन भी करेंगे। कैरम टूर्नामेंट जो हमारी मतलब पेरेंट बॉडी है उनके साथ में मिलकर हम कैरम टूर्नामेंट लेते हैं। तो ये सारी गतिविधियां अपने रोजमर्रा के जीवन में सब घर की जिम्मेवारी को संभालते हुए हम करते हैं। वो केवल और केवल आप लोगों की सद्भावना है, और यही आशीर्वाद आपका बना रहे। धन्यवाद। सगळे मॅचेस मी जवळून बघितले, म्हणजे शेवटचे 2-3 मॅचेस सोडले तर बाकी सगळे बघितले। सगळ्यांचं प्रदर्शन एकदम छान राहिलेलं आहे, आणि आज लोकमतनी आणि पुण्यनगरी दोन्ही टीम मधल्या सदस्यांनी चांगला परफॉर्म केला। विजेत्या टीमला शुभेच्छा, आणि पुण्यनगरीला पण शुभेच्छा की पुढे आणखी चांगला आपण खेळू। सर्वप्रथम तेजजानचे खूप खूप कौतुक, अभिनंदन। 24 वर्ष ही छोटी गोष्ट होत नाही। अव्याहतपणे 24 वर्षापासून हे काम करतात आणि पुढच्या 25व्या वर्षात ते जातात आहेत, त्याच्यासाठी भरपूर शुभेच्छा। आणि जे काही आमच्याकडनं करता येईल ते नक्की पुढच्या वर्षी आम्ही जरूर करू। अशाच स्पिरिटनी करत राहा आणि अव्याहतपणे सुरू ठेवा, अशा माझ्या शुभेच्छा। आणि विजेत्या टीमचे भरपूर आभार। आणि सोबत फायनलिस्ट पुण्यनगरी, त्यांनी पण आज फार छान खेळाचं प्रदर्शन केलं, त्यांचे पण खूप खूप अभिनंदन। याच स्पिरिटनी यांनी त्यांच्या कामात पण ते सगळेजण दर्शवतात। खेळ ही एक अशी भावना आहे की ती त्या बाकी पण सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा खूप फायदा होतो। मला भरपूर शुभेच्छा, आणि असंच अव्याहतपणे तुम्ही चालू ठेवाल अशी अपेक्षा। धन्यवाद। सगळ्यांना नमस्कार। मंचावर उपस्थित सगळे मान्यवर आणि समोर बसलेले सगळे पत्रकार मित्र, सगळ्यात पहिले आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन, विजेत्या टीमचं, उपविजेत्या टीमचं, आणि ज्या 8 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याही सगळ्यांचं। मुळात आपल्या देशामध्ये पत्रकारांसाठीच्या योजना किंवा उपक्रम फार कमी आहेत, म्हणजे सरकारतर्फेही कमी आहेत, समाजातर्फेही कमी आहेत, आणि अशा वेळेला पत्रकारांसाठी एखादा उपक्रम सुरू करणे आणि 24 वर्ष तो चालवणे हे खरंच कौतुकास्पद आहे। अशा उपक्रमांना आपण सगळ्यांनी मिळून, एक पत्रकार म्हणून किंवा पत्रकार संघटनेत काम करणाऱ्या, पत्रकार संस्थांमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांचं आपलं कर्तव्य आहे असं आपण मानू। हे उपक्रम भविष्यातही असेच यशस्वी ठरावेत, आणि एशियनच्या उपक्रमाला त्यांच्या सगळ्या टीमच्या, राम ठाकूर सर आणि सगळे सहकारी, त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो। पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो। मान्यवर आणि तसेच माझे पत्रकार व खेळाडू बंधू, मला इथे विजेत्या टीमचं अभिनंदन करायचं आहे, आणि सोबतच ज्या सर्वांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलं, खेळाडू वृत्तीने खेळले, त्याच्याबद्दलही सर्वांचंच अभिनंदन करायचं आहे। तसेच माझी कंपनी जी अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी हे स्पॉन्सरशिप केली। CSR फंड अंतर्गत आम्ही नेहमीच अशी स्पॉन्सरशिप करत असतो। याआधी पण कॅरम स्पर्धेला स्पॉन्सरशिप केलेली होती। धन्यवाद। तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या। परत भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोवर नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार। नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला।
पशुखाद्य टेक्नॉलॉजी ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738777557.